माझ्यापर्यंत पोहोचलेलं आहे। सो या दोन्हींचा मी सहर्ष स्वीकार करते। हे दोन महत्वाच्या बाबी। तिसरं असं की काल माझ्या बोलण्यातनं एक गोष्ट राहिली होती जी मला असं वाटलं की नाही ती पुन्हा एकदा मांडली पाहिजे। मी काल महिला आयोगाच्या त्या सगळ्या भूमिकांच्या संबंधाने काही प्रश्न निर्माण केले होते आणि त्यात एक महत्वाचा मुद्दा माझ्याकडनं राहिला होता की जनरली एखादी घटना घडते तेव्हा ती घटना घडल्यावर घटनेच्या ठिकाणी असणारा जो मुद्देमाल आहे तो मुद्देमाल जप्त केला जातो। तिथले काही लॅपटॉप, काही फोन, काही असतील तर सील होतात, जप्त होतात आणि त्याची माहिती प्रचंड गोपनीय असते जी माननीय न्यायालयाच्या समोर त्यांच्या परवानगीने ती उघडायची असते। एकीकडे आम्ही रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा महाडिकशी काय संवाद झाला असेल का, महाडिकांचा निंबाळकरांशी झाला असेल का, महाडिकांचा धुमाळ किंवा राहुल धसशी संवाद झाला असेल का, धुमाळ आणि राहुल धसचा, महाडिकचा आणि बदनेचा किंवा बनकरचा काही संवाद झाला असेल का, याच्या सीडीआरची मागणी करतो। त्या सीडीआर बद्दल कुठलीही माहिती पुढे येत नाही। त्या सीडीआरच्या बद्दलचं कुठलंही वर्णन, विशेषण, विश्लेषण, तपशील काल भाजप प्रायोजित जी पत्रकार परिषद झाली ज्याच्यामध्ये निंबाळकरांच्या प्रवक्त्या म्हणून महिला आयोगाच्या व्यक्ती तिकडे बसल्या होत्या, त्यांनी त्याच्यावर काहीच सांगितलं नाही, पण मुलीच्या सीडीआर बद्दल त्या बोलल्या। आता मला पोलिसांना प्रश्न विचारायचे आहेत की पोलिसांना हा अधिकार कुणी दिला की त्या मुलीचा जो मोबाईल असेल तो मोबाईल आणि तिचं जे काही सीडीआर असेल ते लीक करायचा। ही मोडस ऑपरेंडसी समजून घ्या। मी ऍडव्होकेट विपुल दुशिंग यांना वैष्णवी हगवणे प्रकरणातही हाच प्रश्न विचारत होते की वैष्णवी हगवणेचे सीडीआर हे तुमच्याकडे कसे काय, आणि त्या सीडीआर वर तेव्हा पण याच बाई बोलत होत्या ज्या बाई इतर कुठल्याही प्रकरणावर बोलत नाहीत। हे सीडीआर जरी समजा खरं तर महिला आयोगाचा संबंधच येत नाही पण महिला आयोगाला दिलेही असतील असं आपण गृहीत धरू, तर महिला आयोग कोणत्या अधिकाराखाली त्यांनी काल त्याच्या संबंधाने बोलणी केली, त्यांना तो अधिकार आहे का, आणि त्यांना अधिकार नसेल तर राष्ट्रीय महिला आयोगाने अशा बेजबाबदार व्यक्तीला या पदावर ठेवावे की नाही याचा विचार करायला हवा। राष्ट्रीय महिला आयोगाने महिला आयोगावर असणाऱ्या राजकीय हेतूने प्रेरित काम करणाऱ्या व्यक्तीला तातडीने स्पष्टीकरण मागायला हवे आणि राजकीय हेतूने प्रेरित होऊन एखाद्या स्त्रीची मरणोपरांत बदनामी आयोगावरची व्यक्ती करत असेल तर आयोगाची गरिमा कलंकित होते। अशा व्यक्तीचा सुनील तटकरे यांनी राजीनामा घ्यावा, कारण त्यांची नेमणूक जेवढं काही मला कळतंय त्याच्यानुसार शिफारस तर कदाचित तटकरे साहेबांची असेल, शिफारस असेल बरं का, पुन्हा असेल की आहे याच्यावरून पुन्हा वाद व्हायचा, तर त्याच्यामुळे तटकरे साहेबांनी अशा व्यक्तीचा तातडीने राजीनामा घेतला पाहिजे। मुख्यमंत्र्यांनी त्या राजीनाम्याची प्रोसेस तातडीने केली पाहिजे। ती का केली पाहिजे त्याचं कारण मी आपल्याला सांगतेय। आज बीडमध्ये सगळ्यात उंच टॉवरवर काही मुलं अत्यंत जीवघेण्या स्थितीमध्ये आहेत। ती सकाळी 10 पासून आहेत, जिकडे की सहजासहजी माणसांना पोहोचता येणार नाही, आणि अशा टॉवरला उभे राहून त्यांची मागणी काय आहे तर ते म्हणताहेत की आम्हाला चाकणकरांचा राजीनामा हवाय, कारण आमच्या बीडच्या बहीण लेकीवर त्यांनी ज्या पद्धतीने गलिच्छ आरोप केलेले आहेत। टॉवर किती उंच आहे बघा, कारण पोलीस किंवा यंत्रणा तिथपर्यंत पोहोचलेली नाही। या पोरांच्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं तर याला जबाबदार कोण आहे? नाही, हा उभा व्हिडिओ आहे दादा, खूप मोठा टॉवर आहे। चाकणकरांच्या राजीनाम्याच्या साठी ही सगळी मुलं टॉवरवर चढलेली आहेत की जोपर्यंत अजितदादा आणि तटकरे साहेब या अशा बेजबाबदार व्यक्तीचा राजीनामा घेणार नाहीत तोपर्यंत आम्ही खाली उतरणार नाही असं म्हणत ही मुलं वर आहेत। खूप मोठा टॉवर आहे हा, पण यात नमस्कार,
मी माऊली शिरसाट, बीड शहरातील BSNLचं बाजी मंडई या ठिकाणचं सगळ्यात उंच टावर आहे आणि या टावर वरती आमचे तरुण बांधव सकाळी 10 वाजल्यापासून चढलेले आहेत. कारण बीड जिल्ह्याची लेख संपदाताई मुंडे अत्यंत कर्तव्यदक्ष आरोग्य अधिकारी म्हणून फलटण या ठिकाणी काम करत होते. परंतु ज्या पद्धतीनं तिला छळलं गेलं, जिवंतपणे त्रास दिला, परंतु या ठिकाणची व्यवस्था गेल्यानंतरही तिला छळत आहे, त्रास देत आहे. बेजबाबदार महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर ज्या पद्धतीनं पत्रकार परिषद घेऊन आमच्या भगिनीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत आहेत, त्यांना हा अधिकार कुणी दिला? PM रिपोर्ट आमच्या घरच्या मंडळीला भेटाना, व्हॉट्सअप कॉल किंवा काय आणते CDR आमच्या घरच्या नातेवाईकांना भेटाना, आणि तिला कसे भेटले? या मागणीसह SIT स्थापन लवकरात लवकर झाली. मंडळी, मी म्हटलं की मला काही नवीन माहिती आपल्यासोबत शेअर करायची आहे. हा एक फोटो आहे. आपल्याला हे प्रकरण माहित असेल. हे अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरण आहे. हे एप्रिल 2013चं प्रकरण आहे आणि या प्रकरणामध्ये 2016चं प्रकरण आहे. हे अश्विनी बिद्रे हत्याकांडामध्ये अश्विनी बिद्रेची हत्या झाली. हत्या खरं तर 11 एप्रिलला झाली होती, पण तिच्या घरच्यांना जेव्हा लक्षात आलं की आपली घरातली जी व्यक्ती आहे ती सापडत नाहीये, तिचा कॉन्टॅक्ट होत नाहीये, तेव्हा 15 एप्रिल 2016ला अश्विनी बिद्रेंच्या संबंधाने एक मिसिंगची तक्रार दाखल झाली होती. या मिसिंगच्या तक्रारीमध्ये की आमच्या घरातली व्यक्ती नाहीशी झालेली आहे, त्यांचा शोध व्हावा, पण तो शोध काही होत नव्हता. अखेर ती ज्या ठिकाणी राहत होती नोकरीच्या ठिकाणी, तिथे जाऊन तिचा लॅपटॉप वगैरे जेव्हा हस्तगत केला आणि अश्विनी बिद्रे यांचे पती आणि त्यांची मुलगी यांनी त्या लॅपटॉप आणि मोबाईल मधनं काही गोष्टी काढल्या, त्यावेळेला त्यांचा संशय हा अभय कुरुंदकर या माणसावर गेला आणि त्याच्यानुसार पुढे एक तक्रार लक्षात आली आणि त्याच्यात असं कळलं की 11 एप्रिल 2016ला अश्विनी बिद्रेची हत्या झाली होती. मी हे का सांगते त्याचं कारण पुढे सांगते आपल्याला. 11 एप्रिल 2016ला अश्विनी बिद्रेची हत्या झाली, पण गुन्हा हत्येचा दाखल झाला नव्हता. गुन्हा दाखल व्हायला 1 जानेवारी 2017 उजाडलं. यामध्ये अनेक लोकांना म्हणजे अश्विनी बिद्रेच्या तर चारित्र्यावर प्रचंड शिंतोडे तर उडवले गेलेच गेले, परंतु अत्यंत वाईट पद्धतीने हा तपास भरकटवण्याचा प्रयत्न केला. पण हा तपास एका महत्वाच्या मुद्द्यावरून पुढे आला होता. तो महत्वाचा मुद्दा असा की अश्विनीच्या मोबाईलवर अभय कुरुंदकरने अश्विनी बिद्रेचे मेहुणे अविनाश गंगापुरे यांना एक व्हॉट्सअपवर मेसेज टाकला होता. हा मेसेज कशासाठी टाकला होता तर तिच्या मोबाईलवरून मेसेजेस टाकून मी चांगली आहे, मला काही मानसोपचाराची गरज आहे, मी बाहेर गेले असं भासवत ती जिवंत आहे हे त्यांना दाखवायचं होतं. ज्यांनी हत्या केली ते दाखवत होते की अश्विनी बिद्रे जिवंत आहे आणि अश्विनी बिद्रेच्याच मेहुण्याला मेसेज टाकला आणि त्या मेसेजमध्ये एक मेसेज होता व्हॉट्सअप चॅट, हाऊ आर यू. या हाऊ आर यू, मी ही बीबीसीची बातमी दाखवते आपल्याला. या हाऊ आर यूच्या मेसेजमध्ये यूच्या ऐवजी वाय लिहिलेला होता. अश्विनी बिद्रे कधीही यू च्या ऐवजी वाय लिहित नव्हत्या. यानंतर ज्याच्यावर संशय आहे त्या अभयकुमार कुरुंदकरचा टेक्निकल सगळा डाटा आणि त्याची माहिती काढली गेली. तेव्हा अनेक ओळखीच्या मित्र नातेवाईकांनी सांगितलं की तो जेव्हा कधी त्याला यू टाईप करायचा असतो तेव्हा तो यू टाईप करण्याच्या ऐवजी तो वाय टाईप करतो आणि या यू आणि वाय मुळे हा आरोपी सापडला गेला. ही वाय आणि यू मुळे उलगडलेली स्टोरी. मी का सांगते ही स्टोरी, त्याचं कारण सांगितलं पाहिजे. मी खूप 3 दिवसापासून एकच गोष्ट सांगते की तिच्या चारित्र्यावर जे शिंतोडे उडवले त्याला आम्ही टॉलरेट नाही करू शकत. दादा हो, मी पहिल्या दिवशी असं म्हटलं की तिच्या हातावरचं हस्ताक्षर आणि तिने 4 पानी लिहिलेलं पत्र याच्यावरचं हस्ताक्षर हे जुळत नाही. हे जुळत नाही हस्ताक्षर असं मी का म्हटलं, त्याला माझ्याकडे आता आधार आहेत आणि तेच आधार मला आपल्या समोर शेअर करायचे आहेत आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना तातडीने इथे बोलावलं. आपणही आलात.
मी आपली आभारी आहे. हे 4 पानी पत्र आहे दादा हो. आणि या 4 पानी पत्रामध्ये साधारण 9 वेळा पोलीस निरीक्षक हा शब्द आलाय. 9 वेळा. आणि 9 वेळा जो पोलीस निरीक्षक शब्द आलाय ना, त्या 9 वेळाच्या शब्दामध्ये हा बघा निरीक्षक शब्द मी झूम करून इकडे आणलाय प्रिंट करून. याच्यामधली सॉरी त्याच्यामधलं जर हस्ताक्षर जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की काय नेमका आहे आणि आम्ही असं म्हणतोय याला नेमका आधार तरी काय आहे. हा निरीक्षक शब्द तिच्या 4 पानी पत्रातला हा निरीक्षक शब्द बघा. तुम्हाला कॅमेरे जर झूम करता आले तर याच्यातली जी र ची वेलांटी आहे ती दीर्घ आहे. आणि तो 9 वेळा शब्द लिहिलाय तिने, एकदा लिहिलेला नाही, 9 वेळा लिहिलाय. हे काम पोलिसांचं आहे. मी सोपं करून देते पोलिसांना. 9 वेळा निरीक्षक शब्द आला आणि त्याची वेलांटी दुसरी आहे. अगदी त्याच वेळेला तिच्या हातावर जो निरीक्षक शब्द आलेला आहे त्याची वेलांटी पहिली आहे. आणि हे धक्कादायक आहे. मी अजिबात कुठलीही गोष्ट वेग मांडत नाहीये. मी फार जीव तोडून मांडतेय. मला कुठल्याही पक्षीय राजकारणात जायचं नाहीये. मला काही देणं घेणं नाहीये. मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही एखाद्या महिलेचं चारित्र्य हनन करताना जरा माहिती तर घेत चला. मी असा हत्येचा संशय व्यक्त केला होता, पण आता या 2 गोष्टींनी या तरुणीची आत्महत्या की हत्या ही गोष्ट अधिक किचकट झालीये. ह्या 2 कागद बघितल्यावर ती हत्या झालीये का असं म्हणायला फारच पुरेसा वाव आहे की 9 वेळा 4 पानी पत्रामध्ये लिहिलेला निरीक्षक शब्द त्याची वेलांटी दुसरी आहे. आणि सुसाइडल नोट म्हणून संदर्भ घेतलेला हातावरचा जो शब्द आहे त्याच्यातली र ची वेलांटी ही पहिली आहे. फक्त नाही, हस्ताक्षर पण नीट जुळत नाही दादा. विशेष म्हणजे तिने अधीक्षक शब्द जो वापरलेला आहे ना, म्हणजे ती प्रत्येक वेळेला असा जेव्हा कधी शब्द येतोय त्यावेळेला ती दीर्घ वेलांट्या वापरते. आणि याच्यातली वेलांटी तिची रहस्व आलेली आहे. हे काय आहे? याच्यावर काल महिला आयोगाने का बरं आपलं म्हणणं मांडलं नाही? सुपारी घेऊन आला होता तुम्ही? सुपाऱ्या वाजवता? सुपाऱ्या वाजवण्यासाठी येता आणि तुम्हाला जे पद दिलंय महिलांची गौरव गरिमा वाढवण्यासाठी, तिथं तुम्ही महिलेच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवता. कुणाला वाचवण्याचा प्रयत्न होतोय? खरंच हत्या झालीये का? आणि जर हत्या झाली असेल तर, आणि जर अशा पद्धतीने जर स्थानिकचेच पोलीस अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात असतील, ज्यांच्यावर आरोप आहे त्यांचा हवाला देत त्यांनी सांगितलेलं व्हॉट्सअप चॅट जाहीर पत्रकार परिषदेत दाखवत जर मांडलं जात असेल तर ते किती खरं धरायचं? त्यामुळे हा फारच महत्वाचा आणि भक्कम पुरावा. याच्यातला मी हस्ताक्षराचाही आता एक्सपर्टीज रिपोर्ट मागवलाय, तो मला 2 दिवसात मिळेल. अर्थात पोलीस करतील, मी नाही म्हणत नाही, पोलीस करतील त्यांचं काम. पण मला असं वाटतंय की मी फार कायदेशीर पद्धतीने जावं आणि एक एक मुद्दा फार काळजीने मांडावा, फार अभ्यासाने मांडावा. हे का मांडावं? कारण मी मगाशी तिच्या घरच्यांनाही बोलायचा प्रयत्न केला. एवढी साधी माणसं आहेत, ऊसतोड कामगाराचं लेकरू आहे. ऊसतोड कामगारांच्या जीवावर फार राजकारण होतं, मतं मिळवली जातात. पण ऊसतोड कामगाराच्या लेकराबद्दल एक अत्यंत कायदेशीर आणि एक अत्यंत शिस्तबद्ध, एका व्यवस्थित तपासाच्या योग्य दिशेने जाणारी रेषा कुणीतरी मांडण्याची गरज आहे. तो प्रयत्न इथं करतेय.